क्षणासाठी समजा एखादा मनुष्य आहे आणि त्याला शुगर आहे, मधुमेह आहे, आणि त्याला सांगितलं साखर खाऊ नका, आणि तो लाडू समोर आलेला आहे. ठीक आहे, ज्ञानोबारांचे शब्द पहा कसे आहेत. जगातला कुठलाही रोग माणसाला त्रास देऊ शकत नाही, त्यांनी पथ्य पाळले पाहिजे. आरोग्याविषयी भगवान श्री ज्ञानोबराय सांगतात, रोग नगनिजे घरी पथ्याचे, पथ्य सांभाळलं पाहिजे. नाही चालत तुमच्या शरीराला साखर, मग हे मगाप्रमाणे खाल्लं एकदा लाडू तर काय बिघडला? बिघडत नाही काही, क्षीण होत जातं शरीर. आणि मग तो जो लाडू आहे तो खाल्ल्यानंतर किती मिनिट आराम मिळणार आहे आणि त्रास किती होणार आहेत, याचं नाव आहे अनुदर्शनम. आपल्या चांगुलपणावर वाईट वाटणाऱ्या लोकात राहू नका, म्हणून अनुदर्शन आहे. आपला एखादा गुण नाही, मग महाराज आपल्यामध्ये जर गुण असलं, कौशल्य असलं तर दाखवू नये का आम्ही? दाबावं का ते? ओव्यात तेच सांगतात, चातुर्य लपवी. मूर्खाला कशाला चातुर्य दाखवता? ग्रंथ निर्माण करा, लेख तयार करा, शहाणे लोक वाचतील. अर्थ लक्षात येतो? चर्चा नका करू मूर्ख माणसाला, शहाणपणा दाखवू नका. अहो, गाथा लिहिला, ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे गेल्या 700 वर्षात शहाणे लोकच ज्ञानेश्वरी वाचतात. काय ज्ञानोबराय बोलतात! ज्ञानेश्वरी उघडा, ओव्याच्या माध्यमातून ज्ञानोबराय आपल्याशी बोलतात. हे आपलं भाग्य आहे. कसे ज्ञानोबरायांचे शब्द आहेत, भाषाशैली कशी आहेत, कसे शिकवतात ते आपल्याला. ज्ञानेश्वरीतून माऊली आपल्याबरोबर बोलतात. आजही अभंगातून तुकोबाराय बोलतात. शब्द तुकोबारायांचे आहेत, शब्द अजरामर आहेत, कीर्ती अजरामर आहे. आजही ते आडीनडीला शिकवतात जे आपण ज्ञानेश्वरी ऐकतो आपण. म्हणून ज्ञानेश्वरी शिकवणारी आहे. चातुर्य आहे ना, लेख अभिव्यक्त करा, संशोधन करा. तुम्ही माझ्या समोर बसलेले लोक आहात, कधीतरी एखादा नासातला वैज्ञानिक बीडला गप्पा मारायला आलाय का? बोला ना. संशोधन करणारे ज्ञानी लोक इतके मस्त असतात. ती लोक आपल्या संशोधनामध्ये, आनंदामध्ये कोणालाच भीक घालत नाही, ते मस्तीमध्ये असतात. चंद्रापर्यंत संशोधन आहे, मंगळापर्यंत संशोधन आहे. ती माणसं जुन्या काळात ऋषी म्हणतात, या काळात वैज्ञानिक म्हणतात. जगाचा आढावा घेणारे लोक आहेत, ते समर्पण करतात, म्हणून विज्ञान आपल्या हाती येतं. आज तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात, माईक मधून तुमच्यापर्यंत आवाज जातो, रेकॉर्डिंग होती, हजारो लोक ऐकतात. हे विज्ञानाची देण आहे. ज्ञानोबारायांनी विज्ञानाचा गौरव केलेला आहे. विज्ञान कळलं तर ज्ञानाची आशा जागेल. विज्ञानच कळत नाही, ज्ञान समजणार काय? 7व्या अध्यायामध्ये विज्ञानावर भगवान श्री ज्ञानोबराय अतिशय सुंदर बोलतात. परमार्थ करत असताना विज्ञानाची गरज काय, असं जर एखादा मूर्ख माणूस म्हणत असेल तर ज्ञानोबराय म्हणतात, दुर्लक्ष करा. एथ परमार्थामध्ये विज्ञान काय करावे, विज्ञान काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे, तरी तेच जाणावे लागे आधी. म्हणून जितका वैज्ञानिक असेल तितकी त्याला ज्ञानेश्वरी गोड वाटेल. कारण की त्या विज्ञानाला ज्ञानाची तहान आहे, संशोधनाची तहान आहे. पण ती लोक आपल्यात बसत नाहीत. यालाच म्हणतात अलिप्तपणा. कधी कधी काही लोकांना असं वाटतं की तत्वज्ञान ही केवळ वैचारिक बैठक आहे किंवा बुद्धीचं काथ्याकूट आहेत, अशातला भाग नाही. मानवी जीवनाशी निगडीत आहे, मानवी जीवनाला उच्च करणार आहे. मानवी
जीवनामध्ये महत्व आणि श्रेष्ठत्व तयार करणार आहे, तुम्हाला विचारवान बनवणार आहे. विशेष करून संत साहित्य हे मानवी जीवनाशी फार जवळचं आहे, फार जवळचं. त्यांचे शब्द ऐकत असताना असं वाटतं की जणू काही ते आपल्या घरातलं बोलतात, आपल्याबद्दल बोलतात. अर्थ लक्षात येतो? आपल्याबद्दल बोलणारे फक्त संतच आहेत, एवढं जरी मरेपर्यंत कळालं तरी पुष्कळ झालं. आपलं चांगलं व्हावं, आपली दृष्टी वाढावी, ज्ञान वाढावं, आपण चांगल्या रीतीनं जीवन जगावं, हे संत इच्छा करतात. म्हणून माऊली म्हणतात संतांना, इतकं जवळचं तत्वज्ञान, आपलं तत्वज्ञान, आपलंच ऑपरेशन करायला लावलेलं, आपल्याला चिंतन करायला लावणार असं तत्वज्ञान आहे. नाही केलं तर ही शंका कशी येऊ शकते ना माणसाला. नाही केलं तर यायच्या पूर्वी करतच नव्हता ना तुम्ही. नाही केली शंकाच चुकीची. याच्या अगोदर करतच नव्हतं, याच्यानंतर करतच राहणार नाही तुम्ही समजा. मग काय फरक पडला? फरक काहीच पडला नाही ज्ञानोबारायला, ज्ञानेश्वरीला. ती 700 वर्षापासून अडिग आहे, अचल आहे. तुम्ही आम्ही येता जाताना दुखी होऊन जातो, वेदना घेऊन जगतो. लक्षात येते? वेदना घेऊन जगतो, अशांत अवस्थेमध्ये जगतो. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाचा खूप सुंदर शब्द आहे, जीवनामध्ये 9 रस असले पाहिजे, 9 रस असले पाहिजेत. जीवन हे नवरसात्मक आहे, पण जीवनाचा एक स्थायी भाव आहे शांत रस, ज्याच्यातून ज्ञानेश्वरी प्रगट होते. शांत आणि सुखाचं लक्षण करत असताना भगवान श्रीकृष्ण सांगतात, अशांतस्य कुतः सुखम. कायमस्वरूपी हे वाक्य लक्षात ठेवा, अशांतस्य कुतः सुखम. जी माणसं अशांत आहेत, सुख तिथं राहत नाहीत. जे वैराग्याची शिवन देखती, शिव, शिव शब्दाला आपल्या लक्षात येत असेल, बाउंड्री. वैराग्याची शिवन देखती, विवेकाची भाषणे नती. विचाराचं आयुष्यात जे लोक बोलणं करत नाहीत, विचारून बोलत नाहीत, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. काय शब्द! आणि दुसरा शब्द तर इतका गोड आहे, ते तर विसरोनी सुख नरिगे कही. सुख जर भटकलं ना एखाद्या वेळेस, त्याला योग्य माणूस जर नाही सापडला सुखाला, तर ते भटकेल पण याच्याकडे जाणार नाही. सुख भटकेल पण याच्याकडे जाणार. ते तर विसरोनी सुख नरिगे कही, अशांतस्य कुतः सुखम. शांत जीवन असलं पाहिजे, नवरस असावेत, स्थायी नाही. आता तुम्ही समजा हसता, किती वेळ हसता तुम्ही? हे मर्यादा आहे त्याला हसण्याला सुद्धा. दिवसातून तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर हसतच राहाल, तर आपल्याकरता एक स्वतंत्र दवाखाना तयार केलेला आहे येरवड्याला. हसणं आवश्यक आहे, पण 12 तास उठल्यापासून. तर गांजा पिणारी लोक आहेत ना, कायम काही विचारत त्यांना हसतच असतात. तर ते नशात्मक असणं आहे, रसात्मक नाही. ते नशेनं तुम्ही हसतायत, रसाने हसत नाही तुम्ही. नवरस असलेच पाहिजेत, पण स्थायी भाव जो आहे तो शांत आहे. कधीतरी एखाद्या खोलीमध्ये निवांत बसून पहा, शांत. पण जेवढे लेखक आहेत ना, जे तुमचे मनोरंजन करतात, हे लोकांमध्ये बसत नाही, ते एकांतामध्ये बसतात आणि मग तुमचा विचार करतात. निसर्गरम्य ठिकाणी जातात, शांततेच्या ठिकाणी जातात,
तिथे भंडारा डोंगरावर मग गाथा. लोकांतामध्ये साहित्य जन्माला येत नाहीत, कविता जन्माला येत नाहीत, लोकांतामध्ये विचार जन्माला येत नाहीत. विचार जन्माला येणं तर सोडून द्या, विचारच जग करू देत नाही, इतकं भयानक आहे. विचारच करू देत नाही, विचार करू देत नाही. म्हणून तुम्ही पूर्ण वारकरी संप्रदायाचं संशोधन करा, अभंगाचं संशोधन करा. इतके सजग संत आहेत. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं विचार करा, मग आमच्याकडे या. आमच्याकडे या असं मी तुम्हाला म्हणतो बरं का, संताकडे जा. कोणत्याही संतांनी तुम्हाला निमंत्रण दिलेलं नाही आमच्याकडे या. फार फार तर म्हणतात देवाकडे जा. संत आपल्याकडे तुम्हाला कधी बोलवणार नाही. सगळ्यात महागडी वस्तू म्हणजे संत आहेत. अतिशय दुर्मिळ जर असेल ना, संत सानिध्य आहे. एक क्षण संतांनी आपल्या काढून देणं हे आपल्या अनंत जन्माचं भाग्य. एक क्षण. अहो, तुम्ही एखाद्या मंत्र्याकडे जाता, एखाद्या श्रीमंताकडे जाता, त्याला फोन करता, त्याची अपॉइंटमेंट घेता तुम्ही, आम्हाला तुम्हाला भेटायचंय. तुम्ही अजून मोठ्या मोठ्या लोकांमध्ये बघा, त्याची दैनिक डायरी ठरलेली असते, कुठल्या मीटिंगला किती वेळ द्यायचा, त्याच्यानंतर कोणाला भेटायचंय. तुमचं काय? एक शिष्य गुरुकडे जातो, मस्तीतला संत असतो. माणसं चुकतात कसे ते सांगतो तुम्हाला. तयार असणारा शिष्य गुरुकडे जातो, महिनाभर सेवा करतो. महिन्यानंतर गुरु म्हणतात काय इच्छा आहे? एक प्रश्न विचारावासा वाटतो. विचार. गुरु म्हणतात विचार. तुम्ही संत कसे झालात? संत झालोच नाही. पुन्हा विचार. नाही, मला असं वाटतं तुम्ही नाही म्हणे. एकच प्रश्न विचारायला सांगितला होता, तुझा अवधी संपला. चुकतो कसं माणूस? भेटायला जाता तुम्ही, आपल्याबद्दल बोलतच नाही, आपल्याबद्दल विचारच करत नाही. माऊलीचं सगळ्यात मोठं जर दुःख असेल ना, तुम्ही तुमच्यावर विचार करत नाही याचं दुःख आहे. जगाचं दुःख नाही त्यांना. जग आनंद रूप आहे, जग ईश्वर स्वरूप आहे. जगाबद्दल दुःखच नाही ज्ञानोबरायला. जग ऐकतं ज्ञानोबरायचं, रेडा ऐकतो तर. तुमचा तर प्रश्नच नाही. नसेल ऐकल तर मी नाही सांगू शकत. सृष्टी संतांना त्रास देत नाहीत. माणसं दुखी आहेत याचं दुःख संतांना होतं. म्हणून ज्ञानेश्वरी. त्या काही पुरस्कार प्राप्त करण्यासाठी किंवा चांगलं म्हणण्यासाठी ज्ञानेश्वरी नाहीये, अभिव्यक्ती आहे. आणि आपले जे विचार आहेत ते पोहोचत नाहीत याचं मुख्य आणि दुःखाचं कारण सांगतो. ज्यांच्याकडे विचार आहेत ना, ते तुम्हाला विचार देत नाहीत. शोध करून. हा दुसरा सिद्धांत आहे आपल्या दुसऱ्या सत्रातला. जे या जगातले बुद्धिमान आहेत ते तुम्हाला उंबऱ्यावर ठेवतात, चपलीजवळ उभं करतात, तुम्हाला जवळ घेत नाहीत. तुमचं या जगात ज्ञान नाहीये, या जगात कौशल्य नाहीये, काय नाहीये या जगामध्ये. कोण शिकवतो तुम्हाला? व्यापार कसा करावा कोण शिकवतो तुम्हाला? कौशल्य कसं प्राप्त केलं अभ्यासामध्ये नाही शिकवत लोक. पैसे देऊन शिकवत नाहीत. याच्या पुढे काय? शिकवणे म्हणजे काय? शिक्षण म्हणजे काय? जर एखाद्या ठिकाणी चांगली नोकरी असली तर तुम्हाला ऍड्रेस देत नाही तिथला लोक. अशा लोकात आपण राहतो. तुम्ही ज्ञानी व्हावं अशी या जगातल्या कुठल्याच बुद्धिमान लोकांची इच्छा नाही. आणि म्हणून मानसिकरित्या कायम तुम्हाला शिष्य बनवलं जातं, जवळ केलं जातं. पूर्ण स्वातंत्र्य दिलं जात नाहीत. गंभीर शब्द आहेत, व्यवस्थित आहे का? पूर्ण स्वातंत्र्य दिलं जात नाहीत. आणि सनातन धर्म असा आहे, उपनिषद असे आहेत, तुम्हाला स्वतंत्र करतात, मुक्त करतात तुम्हाला.
मुक्तता प्रदान करतात. हे उपनिषद आहे. समस्या समजली आपल्याला की बुद्धिमान लोक ज्ञान देत नाही, शिकवत नाही, जवळ करत नाही. मग याला उपाय काय? ज्ञानेश्वरी जे सांगते तोच उपाय आहे. जया आथी आपुली कृपा. बुद्धिमान आपल्याला बुद्धिमान करत नाहीत, विचार देत नाहीत, ग्रंथ समजत नाहीत. याचं उत्तर इतकं गोड आहे. जया आथी आपुली कृपा. जो स्वतःवर कृपा करतो तो माणूस या जगामध्ये संत होतो. तुकोबराय एकांतात गेले, त्यांचा उद्धार झाला, ते महान झाले. समजून घ्या गंभीरतेनं. गाथा वाचून आपल्याला अर्थ कळाला नसेल, पण गाथा त्यांच्यातून आला. तुमची संगत सोडल्यानंतर एवढे महान झाले. जया आथी आपुली कृपा. स्वतःवर तुकोबराय कृपा करतात. स्वतःवर कृपा करणं म्हणजे स्वतःला दुःखातून बाजूला करणं, स्वतःला सुख देणं. गंभीर विषय आहे. कठोपनिषदामध्ये एक वाक्य फार सुंदर आलेलं आहे. कोण आत्म्यापर्यंत जातो, कोणाला आत्म्याचा साक्षात्कार होतो? हे उत्तर आणि ते उत्तर जवळजवळ सारखं आहे. ज्याचा आत्मा प्रसन्न होतो, धातू प्रसादान, खूप गोड शब्द दिलेला आहे, त्याला आत्मसाक्षात्कार होतो. आणि दुसरा साक्षात्कार जो तुम्हाला मी आता सांगला, जया आथी आपुली कृपा, म्हणजे काय? तुमचं वाईट होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचं वागू नका. हे तुमच्या फायद्याचं आहे. याला म्हणतात स्वतःवर कृपा करणं. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून चांगले वागू नका. ते प्रदर्शन आहे, देखावा आहे तो. खरंच जर तुम्हाला वाटत असेल ना तुमची कृपा व्हावी, तर तुम्ही दारू पिण्याने अमुक त्रास होतो, समजून सांगण्याची गरज नाही. तुम्हाला आतून समजलं पाहिजेत, माझे शरीर सामर्थ्य कमी होतं. चुकीचं विषयाचरण केल्याने माझी शक्ती सामर्थ्य कमी होतं. चुकीचं वागल्याने, आणि निसर्ग इतका खतरनाक आहे, एक चूक जर झाली तुमची, निसर्ग तुम्हाला माफ करत नाही. इतिहास वाचून पहा. एक एक चुका झालेल्या माणसांना आजपर्यंत लोक चांगले म्हणत नाहीत. माणसंच आहे ती पण. एक चूक, एकदा पाय घसरला तुम्हाला, मला सांगा तुमचा आणि विश्वामित्राचा काही संबंध आहे का? कोणताही माणूस उठतो आणि विश्वामित्राला शिवाय देतो. अरे तुला माहिती का कोण आहेत ते? प्रतिसृष्टी निर्माण करणारे आहेत, गायत्री मंत्र तयार करणारे महर्षी विश्वामित्र आहेत. ज्ञानोबराय आदराने नाव घेतात, प्रतिसृष्टी निर्माण करणारे विश्वामित्र आहेत. पण जी चूक झाली तीच लोकांच्या लक्षात आहेत. चांगलं किती झालं हे लोकांच्या लक्षात नाही. एकदा रंभे बरोबर आले. अहो भारत नाव विश्वामित्राची कृपा आहे. शकुंतलेचा मुलगा आहे ना, शकुंतला विश्वामित्राची कन्या आहे. आपण भारतात राहून भारत हे नाव ज्याच्यामुळे मिळालं त्याच्याच आजोबाला शिवाय देतो. विश्वामित्रा सामान्य नाही लक्षात राहत लोकांच्या, चूक लक्षात राहते. संत दक्षता ही घेतात. नाही एखाद्याचं कल्याण झालं तरी चालेल, पण अपकीर्ती अंगाला येऊ देत नाहीत. शरीर कापायची पाळी आली तरी व्यक्तिमत्व बिघडू देत नाही. याला म्हणतात स्वतःचं रक्षण. एकदा तुमची इमेज गेली, प्रतिमा संपली, काहीच करू शकत नाही. तो हजार नुकसान होऊ द्या, एका दिवसात देव भरून काढतो. पण प्रतिमा मलिन झाली की देव सुद्धा पुसू शकत नाही. एवढा मोठा विश्वामित्र नाही, नाही लोक मंदिर बांधत विश्वामित्राचं. भारत हे नाव त्यांच्यामुळं आहेत, प्रतिसृष्टी त्यांची आहेत. गायत्री मंत्र जपून प्रतिभावान झालेले लोक आहेत, पण नाही विश्वामित्राच्या पाया पडत. एक चूक, जया आथी आपुली कृपा. कमी ज्ञान आलं तर चालेल,
अशिक्षितपणा थोडा असला तरी चालेल, नाही कीर्तन प्रवचन करता आलं तरी चालेल. बरेचसे महाराष्ट्रामध्ये असे संत आहेत जे कीर्तन प्रवचन करत नाही पण संत आहेत ते. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, देवाला न मानणारे बरेच देव माणसं या जगात आहेत जे देवासारखे वागतात. आणि काल मी याचा उल्लेख केला, देवाच्या नावाने चुकीचं वागणारे सुद्धा संत या जगात असतात. लोक पूजा करत नाहीत. आणि सगळ्यात मोठा अपराध असा आहे, आपल्या वागण्याने संतावर विश्वास वाढो अथवा न वाढो, आपल्यामुळं संत बदनाम होता कामा नये. किमान ही दक्षता आपल्या जीवनात यायला पाहिजे. आपल्यामुळं परमार्थ बदनाम होऊ नये, पिढी बर्बाद होऊ नयेत. आपल्याकडे पाहून लोकांनी ज्ञानेश्वरी वाचणं बंद करू नये, परमार्थ बंद. का शरीराचं अंग कापतात संत? का लवकर? मला अनेक लोकांनी प्रश्न विचारले. याचं मूळ कारण आहे, कीर्ती ही भगवंताची देण आहे. तुम्हाला दोन सिद्धांत स्पष्ट करतो. प्रसिद्धी आणि कीर्तीमध्ये फरक आहे. प्रसिद्धी माणसं देतात आणि कीर्ती भगवंताचं स्वरूप आहे. 10व्या अध्यायामध्ये आपल्या विभूती सांगत असताना सांगतात, कीर्ती श्री वाक्चनारी नाम. कीर्ती भगवंताची विभूती, ते भगवंतच देतात. माणूस नसला तरी कीर्ती रूपाने जिवंत असतो. आपण पूजा करतो त्यांची. रोज तुकोबाराचे अभंग गायले जातात. ही कीर्ती तुकोबारांची 400 वर्ष झाले. आणि प्रसिद्धी कोणाला म्हणतात? 2 वर्षापूर्वीचं गाणं तुम्ही विसरून जाता. ज्यांनी करोडो रुपये कमवलेत, नाही लक्षात राहत लोकांच्या. कीर्ती आणि प्रसिद्धी, या प्रसिद्धी माणसं ग्रुपने करू शकतात, ठरवून करू शकतात बदनामी, पण कीर्ती भगवंत देतो. कोणाला? जया आथी आपुली कृपा. ज्यांनी स्वतःला सांभाळलंय, स्वतःचं रक्षण केलंय, स्वतःच्या मनाचं रक्षण केलंय, स्वतःच्या अंतःकरणाचं रक्षण केलंय, स्वतःच्या बुद्धीचं रक्षण केलं. विचारानं बुद्धी सांभाळलेली आहे, आचरणानं शरीर सांभाळलेलं आहे. ही जीवन आहे. जया आथी आपुली कृपा. ज्याला असं वाटत असेल, आणि ज्ञानोबर आहेत त्याला फार भाग्यवान समजतात, ज्याचं मन ऐकतं, स्वतः ज्याचं मन ऐकतं. काय ज्ञानोबरांच्या ओव्या अप्रतिम आहेत. शिरी वाहे आपण, शब्दांचा प्रयोग आहे. शिरी शब्द खूप सुंदर आहेत. आज्ञा, जयाची आज्ञा आपण, शिरी वाहे अंतःकरण. अप्रतिम ओवी. ज्याची आज्ञा म्हणजे स्वतःची आज्ञा, ज्याचं अंतःकरण, ज्याचं मन डोक्यावर धारण करतं, तो माणूस भाग्यवान. कधी विचार केला या संकल्पना कशा आहेत ज्ञानोबरांच्या? जयाची आज्ञा आपण, शिरी वाहे अंतःकरण, डोक्यावर धारण करतं. तुमची आज्ञा तुम्ही माना, लोकांच्या नादी लागू नका, जग दुरुस्त करण्याच्या नादी लागू नका. एवढे महान नाहीत तुम्ही. तुम्ही बरबरटलेले आहात. तुमच्यामध्ये व्यंग आहे, जडता आहे तुमच्यामध्ये. कुठं काय काय लोकांना विनाकारण वाटतं जगाचं काय होईल, टेन्शन. भारताचं काय होईल टेन्शन. परवा एक माणूस माझ्याकडे आला, म्हणे महाराज 19ला काय होईल? म्हणलं तुला काय टेन्शन आहे? नाही नाही, पण तुम्हाला काय वाटतं? म्हणलं तुला खरं, आपण दोघं कोण आहोत? तू दुकानावर बसणारा दुकानदार, आम्ही ज्ञानेश्वरी वाचणारे, आपण दोघं ठरवणार का भारताचं काय होणार आहे? याच्यावर सुद्धा ज्ञानोबरांची ओवी बरं का. अकारण टेन्शन घेणारे लोक. पुढीलांचे ओझे, 19ला काय होईल त्यांचं ओझ आहे, आपुले माथा घ्यायचे. कशा करताय? एखाद्या मुलीचं लग्न झालं नाही, मुलाचं लग्न झालं नाही, एखादा मुलगा शिकला नाही, एखादा आजारी आहे, टेन्शन. ज्ञानोबा म्हणतात जग आहे हे ईश्वराचं आहे, तू तुझं पहा. याच्यामध्ये बोलण्यामध्ये एक दोष येऊ शकतो, जे तुम्हाला वाटू शकतो, तरी पण मी दाखवतो. स्वतःकडेच बघणं
हा स्वार्थीपणा नाही का? असं बऱ्याचशा लोकांना वाटू शकतं. सेल्फिस्ट म्हणतो आपण त्याला, स्वार्थी असं वाटू शकतं. मी तर म्हणतो वाटण्यापेक्षा असलं पाहिजे. तुमचा उद्धार झाला तर दुसऱ्याचा कराल ना. तुमच्याकडे जर सुख नाहीये, तुम्ही कसं दुसऱ्याला देणार? तुम्ही तुमच्याकडचं अज्ञान तुम्ही पिरू शकता, जर तुमच्याकडे सुख नसेल कसं देणार? ज्ञानोबांचा अभंग पहा कसा आहे, आपुली आपण करा. स्वार्थी वाटू शकतो तुम्हाला, पण तुम्हीच अज्ञानी आहात. तुम्हाला ज्ञानाची गरज आहे, तुम्हाला आनंदाची गरज आहे, तुम्हाला दुरुस्तीची गरज आहे. म्हणून पहिलं तुम्ही तुमचं ऐका. अतिशय सुंदर अप्रतिम सिद्धांत येते. तुम्ही मग कधी घडतं का जगामध्ये? मी खूप पाहतो. म्हणून मी काल नवीन पिढीची जी स्तुती केली होती त्याचा हा मूळ बेस आहे, पाया आहे त्याचा. जे कलेक्टर होतात, 12-12 तास अभ्यास करतात UPSC परीक्षाचा. जयाची आज्ञा आपण शिरी वाहे अंतकर. ते तरुण आहेत पोरं, 20-22 वर्षाचे पोरं UPSCचा अभ्यास करतात, तरुण असतात. 12 तास एका खुर्चीवर बसून अभ्यास करणं साधना आहे, तपश्चर्या आहे ती. नाही हाय ठीक आहे, ज्ञानाकरताच आहेत. हेतू असेल, कामना असेल, UPSC आहे ना. पण 12-12 तास तरुण वयामध्ये एका खोलीमध्ये बसणं. ज्ञानोबराय ओवी सांगतात, श्रीवाहे अंतःकरण. त्यांचं मन त्यांचं ऐकतं म्हणून श्रेष्ठ होतात. आणि तो माणूस कलेक्टर जिल्ह्यात एक असतो. जिल्ह्याची लोकसंख्या 22 लाख, 23 लाख, 25 लाख आणि कलेक्टर एक. मला वेगळं बोलायचं, मी स्तुती करतोय असं नाही काही, माझ्या बोलण्याचा हेतू असा नाही काही. एक 22 लाखातून एक निवडला. महाराष्ट्राची लोकसंख्या, भारताची लोकसंख्या बघा, 1.25 कोटी लोकसंख्या आणि 50 लोक कलेक्टर होतात. कोण होतात? ज्याची आज्ञा आपण श्रीवाहे अंतःकरण. 12 साधना आहे. विज्ञान बा आयुष्यभर रूमच्या बाहेर लोक निघत नाही, तेव्हा एखादा शोध लागतो. माना त्यांच्या मेहनतीला. मी असे बरेच लोक पाहतो, सकाळी देवपूजा करतात, मारुतीच्या डोक्यावर पाणी टाकतात, आपल्या भाषेत बोलायचं. एकदा मारुती ओला केला की दुसऱ्या दिवशीच तो तिथं आहे का म्हणून पाहायला जातात. मध्ये त्याचा ना आपला संबंध नाही. ज्ञानेश्वरी सकाळी एकदा पूजा केली, 5-10 ओवे वाचले, गुंडाळून ठेवायचे. नाही, हे जीवन नाही आहे. तुमचं करणी एक आहे, वागणं एक आहे आणि बोलणं एक आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, नुकसान तुमचं आहे, समाजाचं नुकसान नाही. ज्ञानी व्हाल तर सुखी व्हाल, महान व्हाल, व्यापक व्हाल, सुखी व्हाल, आनंदी व्हाल. लहान राहिल्याने फरक पडत नाहीत, आहेतच लहान. महान व्हायचं असेल, विचाराची संगत पाहिजे, वैचारिक दृष्टिकोन बदलला पाहिजे, विचार बदलले पाहिजेत आणि विचार बदलण्याची तयारी आपल्या अंतःकरणाने केली पाहिजे. 2 शब्द ऐकले नारदाचे आणि वाढल्या कोळ्याच्या मनाने स्वीकारलं, नाही आपल्याला रस्ता सोडायचा. इतकी छोटी घटना आहेत. जयाची आज्ञा आपण. अहो, अंगाला वारूळ तयार होण्या इतकं तपश्चर्या करणं म्हणजे साधं समजतं का? आणि ज्ञानेश्वरीतलं वैशिष्ट्य सांगतो आणि माझं निरीक्षण सांगतो, चांगली माणसं बिघडण्याची शक्यता असते. लक्षात येते का तुम्हाला? चांगल्या माणसामध्ये वाईटाचं आकर्षण असतं, हे लय वाईट आहे. तो जन्मजात चांगला आहे, वारकरच्या घरात जन्माला आलेला आहे, सद्गुणात जन्माला आलाय, त्याला माहीत नाही दारूने काय होतं, जुगाराने काय होतं. म्हणून बरेचसे सद्गुणी लोकांच्या घरामध्ये असे माणसं जन्माला येतात, त्यांना वाईटाचं आकर्षण आहे. पण वारल्या कोळी पुन्हा आयुष्यात बिघडणार नाही, कारण बिघडून आलेला आहे तो. त्याला माहिती आहे वाईटात किती वाईट आहे म्हणून,
म्हणून तो दुरुस्त होण्याकरता ही ज्ञानेश्वरीची ओवी पहा कशी. तो आधी जरी दुराचारी, ओवी मनात बिंबवा कशी ओवीत, तो आधी जरी दुराचारी सर्वोत्तमचे अवधारी. शब्दांचे प्रयोग काय आहेत, कधी कल्पना केली या गोष्टीची. सर्वोत्तम म्हणून कधी कधी असं वाटतं की एवढे ऋषीमुनी तपश्चर्या करत होते, वाल्मिकांनीच का रामायण लिहावं, एखाद्या ऋषीनी का नाही लिहिलं. वाल्मिक रामायण लिहून महर्षी झाले, पण जे अगोदरचे महर्षी होते त्यांना वाचता नाही आलं. गाथा त्याचप्रमाणे, ज्ञानेश्वरी त्याचप्रमाणे, त्यांनीच का लिहावी, का त्यांनी स्वीकार करावा. सर्वोत्तमची अवधारी म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांना प्रवेश आहे, सगळ्या जाती धर्मांना प्रवेश आहे. आणि प्रवेश जाणीवपूर्वक आहेत, विचारपूर्वक आहेत. विचारा स्वतःला, क्षणोक्षणा हाची करावा विचार, मग तुम्ही आमच्यामध्ये या. म्हणून चांगली माणसं बिघडू शकतात, बिघडलेली माणसं आली तर सर्वोत्तमची अवधारी. जैसा बुडाला महापुरी न मरतू निघाला, तयाचे जीवित आईल थडिये आले, म्हणून बुडाले पण जीवी वाया गेले. चुका होतात, चांगलं कळण्याच्या अगोदर चुका होतात, पण चुकीचंच जीवन जगावं असा संकल्प करू नका. न कळत, तुकोबाराचा अभंग तर इतका गोड आहे. मागील काळ, अभंग पहा तुकोबारांचा कसा आहे. मागील काळ अज्ञानपणे सरला. तुकोबारा म्हणतात मागचा काळ अज्ञानपणामध्ये संपून गेला, हरकत नाही. मागील काळ अज्ञानपणे सरला, स्वभावे त्या गुणे नेनो आयुष्य होते उणे, पुढील पेने अंतरलो. शिल्लक राहिलेलं आयुष्य मी ज्ञानेश्वरीला प्रदान करतो, ह्याला म्हणतात जागं होणं. नाही कळालं आतापर्यंत, ठीक आहे, आज जागे व्हा आणि ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करा. ज्ञानेश्वरी आनंदमय जीवन म्हणेल, विचारमय जीवन करतील. पण मनाने ऐकलं पाहिजे. प्रवचनामध्ये बरं वाटतं सगळ्या गोष्टी, पण मन ऐकत नाही. आणि ज्ञानोबराय म्हणतात ज्याचं मन ऐकतं तो महान आहे. परिवर्तन झालं पाहिजे जीवनामध्ये. नाही झालं तर रोजचं जीवन आहेच, दुखी आहातच. आपल्यासाठीच हॉस्पिटल आहेत, रोगराई आहेत, त्रास आहेत, वैताग आहे, सगळं आहे ना. पण ज्ञानेश्वरी ऐकून हे परिवर्तन होतं, मन बदलतं. म्हणून व्यंग जीवनामध्ये आहे म्हणून ज्ञानेश्वरी नाही, व्यंग काढण्यासाठी ज्ञानेश्वरी आहेत. म्हणून ओवी सांगितले आधी जरी दुराचारी सर्वोत्तमचे अवधारी, बुडाला महापुरी न मरतू निघाला. नाही कळाली ज्ञानेश्वरी आजपर्यंत, इथून पुढं कळाली पाहिजेत. आणि अंतःकरणाला सवय लावा, सार्थ ज्ञानेश्वरी वाचा. सगळी वाचावी असा माझा आग्रह नाही, पण जेवढी वाचाल तेवढा अर्थ डोक्यात बसला पाहिजे. शब्द या अर्थ डोक्यात बसत नाही, कानातून कधी निघून जातो अर्थ कळतच नाही ना, असं नाही. बसला पाहिजे, स्थिर झाला पाहिजे, अर्थ अंतःकरणामध्ये थांबला पाहिजे. आणि सोडायचं काहीच नाही ज्ञानेश्वरीमध्ये. रसिकता आहे, आनंद आहे, रोजच्या रोज जीवनामध्ये आनंद वाढला पाहिजे याची व्यवस्था ज्ञानेश्वरी करते. प्रतिदिवस येणारा दिवस सुखाचा आणि आनंदाचा आहे. जाता जाता एक सिद्धांत समजून जातो. कसं ज्ञानोबरायांचं वैभव आहे. ज्ञानोबरायांचा खूप प्रसिद्ध अभंग आहे, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते. बरेच लोक विचारतात देव आहे का नाही, देव भेटला का नाही, देव प्राप्त होतो का. गाफील शंका येते, या शंकेला काही दम नाहीत. ज्ञानेश्वरी ऐका, तुमच्या लक्षात येईल. ज्ञानोबरायांचा जो अभंग आहे ना पांडुरंग कांती, त्यात एक शब्द खूप सुंदर दिलेले आहेत. क्षेम देऊ गेले तव, माझ्या समोर भगवंत उभा आहे,
आणि मी आलिंगन द्यायला गेले. ज्ञानोबाराय म्हणतात बरं का, क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली. 4 दिवस आपण ज्ञानेश्वरी ऐकली, अर्थ कळाला असेल मी अशी अपेक्षा करतो. क्षेम देऊ गेले तव, आलिंगन द्यायला गेले मी, तव मीची मी एकली. दुसरं कोणीच नव्हतं. हेच अर्जुन सांगतो, देवा विश्वरूप पाहता पाहता मीच विश्वरूप आहे असा मला साक्षात्कार झाला. ही ज्ञानेश्वरी आहे. कोणाच्या पाया पडता तुम्ही? काय शिकवतात ज्ञानोबराय आपल्याला? तुम्ही दर्शन द्यायला जा, भेटायला जा, तुम्ही ईश्वर होता. ही ज्ञानेश्वरी आहे. अर्जुन म्हणतो पुसणे सांगणे दोन्ही नाही का, मी व्यापक झालो, विश्वात्मक झालो. काय प्रश्न विचारता तुम्ही? देव आहे का नाही म्हणून, भेटला का नाही म्हणून काय विचारतात? आणि जे देव आहेत त्यांना तुम्ही विचारता देव आहेत का? याच्यापेक्षा काय मूर्खपणा आहे. ओव्या पाहत ज्ञानोबरांच्या कशा आहेत. तो शरीर दिसतो त्याचं, संताचं वर्णन करत असताना म्हणतात मनुष्य आहे तो, पण मनुष्य नाही, परब्रह्मची. ज्ञानोबरांची ओवी पहा कशी, परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. अर्जुना, परब्रह्मच माणसाच्या रूपाने अवतरलेत हे पहा. दुसऱ्या परब्रह्माकडे पाहू नको. हेच परब्रह्म आहेत ज्यांनी स्वतःला व्यापक आणि महान केलं. ते काय शिक्षण द्यायला पाहिजे ज्ञानेश्वरीने अजून? कुठं तुमची मानसिक गुलामगिरी ठेवली? स्वतंत्र, याला म्हणतात मुक्तपणा, याला म्हणतात स्वातंत्र्य. कशाचंच बंधन नाही तुम्हाला. आणि मग आतला आनंद जेव्हा उमलतो, जीवन परिवर्तित होतं. तुमच्या अंतःकरणात बदल होतो, जीवनात बदल होतो, प्रसन्नतेत बदल होतो, आनंदात बदल होतो. हा रस्ता आहे आनंदापर्यंत जायचा. मी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. झी टीव्हीचे गौतमजी खोडे यांचे आभार मानतो, जे आपण शांत साथ दिली श्रवणासाठी. त्याचा मी आभारी आहे, कृतज्ञ आहेत. तुमच्या निमित्ताने माझंही ज्ञानेश्वरी चिंतन होतं. आपण सगळे मिळून हे विश्वची माझे घर या प्रतीतीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री देव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. सगळ्यांनी उठून उभे राहा, आरती होईल. आरती ज्ञान राजा पांडुरंगा
विठ्ठली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम